प्रॉब्लेम व्यवस्थित वाचायचा. फॉर दी डायग्राम शोन resistance between point A and B when diode D is a forward bias is R1 and that when reverse bias is R2. मग ज्यावेळी पहिली केस काय R1 साठी R1 फाइंड करूया आपण. रेशो ऑफ R1 बाय R2 विचारलाय. मग R1 साठी हा डायोड फॉरवर्ड बायस आहे. दिले क्लिअरली. As for R1 it is a forward bias. ओके, म्हणजे as we are a point as 40 ohm आणि हा फॉरवर्ड बायस आहे, तेव्हा हा पार्ट ऑफ सर्किट होणार. मग यामध्ये मेन करंट I हा दोन पार्ट मध्ये डिवाइड होतो, I1 ऍज वेल ऍज I2 आणि पुन्हा B ला I रिच होणार. ओके, सो हा 40 ओम आहे, दिस इज 60 ओम. करंट या ब्रँच मध्ये का फ्लो झाला? कारण हा डायोड कुठला व्हायचा आता? फॉरवर्ड करंट कॅरी करणार. मग R1 कसा फाइंड करायचा? हे सर्किट सिरीज काय पॅरलल आहे? पॅरलल अँड पॅरलल ऑफ 2 आणि दोघांची व्हॅल्यू डिफरंट आहे. मग याचा फॉर्म्युला काय? प्रोडक्ट डिवाइड बाय ऍडिशन. हा फॉर्म्युला विसरू नका. 60 plus 40. 60 into 40 कितना साइन जो? Yes. And 60 plus 40 100. तेव्हा आन्सर काय आलं? 20 ओहम. 24 ओहम. बरोबर. आता सेकंड केस R2 साठी काय म्हटले? डी इज अ रिव्हर्स बायस. रिव्हर्स बायस म्हणून काय झालं? रिव्हर्स बायस सेकंड केस साठी R2 साठी सर्किट मध्ये आपण म्हटलं तर करंट पाथ कम्प्लीट कसं करणार? इट स्टार्ट फ्रॉम A1 start with current. Okay. Now it is a reverse bias. त्यामुळं हा करंट flows like this. It will flow like this. I and I. A complete path like this. आणि इथं करंट ह्या बॅच मध्ये करंट किती असणार? 0 का? नाव इट इज रिव्हर्स बायस आहे. त्यामुळे रेजिस्टन्स काय येईल याचा? 40 पार्ट ऑफ सर्किट होणारच नाही. 40 इज नॉट पार्ट ऑफ सर्किट. त्यामुळे रेजिस्टन्स काय होणार? R2 असणार 60 ओम ओनली. 60 ओम ओनली. इज इट क्लिअर? विचारलं काय? R1 by R2. R1 60. R2 नाही, R1 24. 24 upon 60. Yes, 12 2s are 40, 24. 12 5s are 60. Option is
2/5 B option is this. Kala? Everyone, is it clear?